आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सामना 5 षटकांचा असेल. दोनही टीम्सच्या कॅप्टन्सनी आणि खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे की सामना 5 षटकांचा असेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आणि पहिला चेंडू डिलिव्हर्ड होण्या अगोदर आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. सेमीफायनलची ही लढत आपण बघूयात. खरं तर सेमीफायनल म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी मेगा फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळतंय त्यासाठीची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो हॅलो ठीक. तर गेली अनेक दिवसापासून चर्चेला उधाण आलं होतं यावर्षीचं कळंबोली प्रीमियर लीगचं पर्व कसं असेल, कोणता संघ असतील, कोणते खेळाडू असतील, कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये असेल. अगदी या स्पर्धेचा पहिला दिवस उजाडला. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून ज्या चर्चा रंगायला सुरुवात झाली प्रत्येकाच्या ओठावरती मात्र कळंबोली प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वाची ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या मात्र चर्चा सर्वत्र पसरायला लागल्या. दररोज क्रिकेटचा थरार आपण मैदानावरती अनुभवला. संध्याकाळी झालेल्या संपूर्ण खेळाबद्दल प्रत्येक खेळाडूबद्दल चर्चा मैदानाच्या बाहेर देखील होऊ लागली आणि बघता बघता या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये देखील आपण आलो. काय कमालीचा प्रवास राहिला. खरं तर आयोजकांनी घेतली गेलेली अतोनात मेहनत आणि या मेहनतीच्या माध्यमातून साकारलेली हे एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा अर्थातच कळंबोली प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वाची ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या चौथ्या पर्वाचा वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर 3 संघ क्वालिफाय झाले. 3 गटामध्ये 4-4चा संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. यावर्षी 12 संघांचा समावेश आपण या कळंबोली प्रीमियर लीगमध्ये पाहिला. खरं तर 12 निमंत्रित संघ होते आणि 12 संघ मालकांच्या माध्यमातून मात्र आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. अगदी याच वेळेला काही संघ सर्वोत्तम खेळ करत असताना या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल झाले आणि या टॉप 3 संघांमध्ये ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फार जास्त वेळ या ठिकाणी घेतला जातं. खरं तर चेंडूचं परीक्षण होत आहे. दोनही संघनायक आपापला चेंडू निवडतायत जेणेकरून जो अतिरिक्त वेळ जो खर्च केला जातो चेंडू परीक्षणामधला तो वेळ वाचवता येईल. हॅलो 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 चला वेळ जास्त घेतला जातो या ठिकाणी. सूचना येत आहेत आयोजकांच्या आम्हाला. पंचांचा देखील जय सर या ठिकाणी उल्लेख करणं सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे कारण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ही पंचांची राहिली आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मिलिंद बाबरेकर, संदीप ठुबे, राजेश जी टेंबे, त्यानंतर जर पाहिलं तर प्रभात अंबोरे आणि चला मैदानाच्या बाहेरून जायचं आहे मुलांनो. जी छोटी छोटी मुलं आहेत आमचे क्रीडा रसिक आहेत
चला मी लक्ष वेधेन सर्व प्रेक्षक वर्गाचं. पहिला मॅच इथे सेमीफायनलची सुरुवात होत असताना पहिला बॉल पडलाय, जो पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधामध्ये संपूर्ण रणनीतीबद्ध मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. प्रवीण सर. जय सर. सर्वांना विनंती आहे, कुपन देण्यासाठी कोणी इथं गर्दी करायची नाहीये. 4:30 वाजता कुपन घेतले जाणार आहेत. तरी बच्चे कंपनीना विनंती आहे की कोणीही स्टेजच्या समोर यायचं नाहीये. जय सर. तर नक्कीच जय सर, जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याचीसाठी केला होता अट्टहास शेवट गोडा बाबा. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या आलेलो आहोत आणि काय कमालीचा खेळ राहिलाय, काय प्रवास राहिलाय. अगदी उद्घाटनाच्या सोहळ्यापासून जर आपण पाहिलं तर चित्तथरारक लढती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तिथे विकेट गमावलाय अजित पाटील, पहिला फलंदाज. मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सेमीफायनलची सुरुवात जशी व्हायला हवी ती ना तशी इथे झाली आहे. प्रत्येक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सागर दरेकरने इथे विकेट मिळवली आहे. सागर दरेकर हा तो खेळाडू आहे ना, तो अँटी क्लायमॅक्सला ड्रॉप सीनचा हिरो म्हणून त्याने कामकाज केलंय. ज्या ज्या वेळेला संघाची उतरती बाजू आली त्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने धावा बनवल्या. ज्या वेळेला संघाला विकेट हव्या त्या वेळेला विकेट त्याने मिळवून दिल्यात. तो गोलंदाजी करतोय. नक्कीच जय सर, आपण पाहिलं ना की काही वेळेला आहे ना, चित्रपटातील हिरो महत्वाचा नसतो, तर त्याच्यासोबत काम करणारा जो सहकलाकार आहे, जो साईड हिरो ज्याला आपण म्हणतो, तो सर्वाधिक महत्वाचा असतो. आणि हा खेळाडू मात्र साईड हिरो नाहीये, तर वन साईड हिरो ठरलाय प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीचा एफर्ट पाहायला मिळतंय. विकेट गमावली जाते आणि त्यानंतर मात्र इथे एफर्ट्स पहा, डेडिकेशन पहा, आपल्या संघासाठी समर्पण करण्याची तयारी मात्र प्रत्येक खेळाडू घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शॉर्ट फाईन लीगला कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथे मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिला. वेगाने तो चेंडूवरती आला आणि एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. इथे मी म्हणेन धावा रोखल्यात त्या 3. नक्कीच 3 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी रोखल्या गेल्या. दत्ता गोडसे हा क्षेत्ररक्षक होता आणि त्यांना मात्र कमालीचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेला. थोडंसं आपल्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आहे ना, थोडंसं मी म्हणेन की मी स्वयंसेवकांना विनंती करेन, थोडीशी इकडची जी गर्दी आहे ना ती कमी करा, जेणेकरून आमच्या स्कोररला आणि कॉमेंटेटर्सला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करता येईल. प्लीज सर्वांना विनंती आहे मित्रांनो, आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचं आहे. जाऊयात. यावेळेला चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराच्या दिशेनं चेंडू आला, ऍडजस्ट केलं स्वतःला आणि त्यानंतर मात्र सुरक्षात्मक पद्धतीतून हा चेंडू खेळत असताना सिंगल मात्र धावफलकावरती पाहायला मिळाली. धावफलकावरती 2 धावा निश्चित पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं इथे धावांची गरज आहे. जिथे आपण पाहिलं ना, महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. हॅलो किड्सच्या संघाने नेहमीच अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग केली आहे. त्यांनी धावा चांगल्या रीतीने गोळा केल्यात. प्रत्येक मॅचमध्ये त्यांचा एक इंटेंट, त्यांचा एक अप्रोच चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आहे. इथे धावा गोळा करण्याचा अप्रोच असेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच जयेश सर, या ठिकाणी जर पाहिलं तर एक सामना असाही आपण पाहिला जिथे 12 चेंडू 41 धावांची गरज होती आणि अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज बरसला, परंतु इथे सतीश थोरातला रोखणं कठीण झालंय. मागील सामन्याचा हिरो याही सामन्यामध्ये बरसतोय. लोअर फुल टॉस भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेनं. खेळ एकंदरीत आपण पाहिला ना, तो जरूर सांगण्याचा प्रयत्न करत असेल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. वय वर्ष 40 ओलांडले या खेळाडूने, परंतु आजही मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळालाय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी पहिली मुलाखत आपल्याला आठवते, ज्यावेळेला पहिला प्लेअर ऑफ द मॅच हे पुरस्कार त्यांना पटकावला आणि त्यावेळेला म्हटलं की माझ्या घरेलू संघासाठी मी फारशी चमकदार कामगिरी करू शकलो नाहीये, परंतु KPL हे मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरती मला माझी उपयुक्तता आणि माझी गुणवत्ता सिद्ध करायची आहे आणि या खेळाडूंना सिद्ध केली आहे आणि तो आज खेळाडू प्रसिद्ध होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर हेच आपण नेहमी सांगत असतो की स्वतःला मैदानावरती सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. आणि तो खेळ अगदी या स्पर्धेचा त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर 2 प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं, 2 बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं या खेळाडूला सन्मानित केलं आणि 40+ या खेळाडूंना तमाम युवकांसमोर एक ज्वलंत उदाहरण पेश केलं आपल्या खेळाच्या माध्यमातून. निश्चित, कारण एक चांगल्या दर्जाचं परफॉर्मन्स असं पाहायला मिळालं
आज युवा खेळाडूंचा जमाना आहे. हल्लीचं क्रिकेट हे आधुनिक क्रिकेट आहे आणि फास्ट अँड पुढे जाणारं हे क्रिकेट आहे. अशा परिस्थितीमध्ये एक जुना जाणका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, त्याने धावा गोळा केल्या, त्याने चांगल्या दर्जाची फिल्डिंग केली आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचा दमखम पाहायला मिळाला. पहिला षटक संपुष्टात आलाय. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हॅलो किच मैदानाच्या आतमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 8-1 ही सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच एकंदर धावगतीचा विचार जर आपण केला तर प्रतिषटक 8च्या सरासरीने आणि या सरासरीने तर धावा आल्या तर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 40 धावा ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. खरं तर हॅलोकिट संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही भक्कम आहे. परंतु ज्या फेजमध्ये आता ही स्पर्धा आली आहे ना, तिथून मी म्हणेन की खऱ्या अर्थानं थोडंसं धावगत संख्येचा जो आलेख आहे ना, तो आलेख देखील तुम्हाला नेहमीच उंच ठेवावा लागेल. कारण प्रत्येक षटक समाप्त होत असताना जशी षटकांची संख्या हातातून निसटत जाईल ना, तसा मात्र तुमच्यावरचा जो दबाव आहे तो दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती कसा केला जातो याचं उदाहरण जर तुम्हाला हवं असेल ना, तर प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि जोपर्यंत हा खेळाडू उभा आहे, मी म्हणेन कोणतीही धावसंख्या गाठण्याची क्षमता यावेळेला अगदी पुण्यामध्ये चेंडू होता. काय कमालीचं एक्झिक्युशन आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि जाऊन लँड झालाय लॉंग ऑफच्या सीमारेषे बाहेर. बॉल हेलिकॉप्टर चांगल्या रीतीने प्रतीक ठाकूरने इथे केला. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड साईड स्क्रीनच्या अगदी समोर त्याने हा चौकार ठोकलाय. इरादे त्याने स्पष्ट केलेत. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करणार. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. इथे मात्र मी म्हणेन रडार मध्ये सापडलाय आणि लगेचच त्याची यंत्रणा ऍक्टिव्हेट झाली आहे. त्यानं पाहिलंय चेंडू पुढ्यामध्ये आहे, भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम. डीजे ने एक गीत त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूर हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आल्यात. धावांची लयलूट होत असताना 18 धावा धावफलकावरती, 3 बॉल 11 वरती प्रतीक ठाकूर खेळतोय. संघाची धावसंख्या 18, लॉस ऑफ 1 विकेट्स. खरं तर जयेश सर या ठिकाणी मनसुबे बनवले होते. LIG एंडकडनं मारा होतोय. वाऱ्याची 7 डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी मिळते आणि प्रतीक ठाकूर पहा ऍडव्हान्टेज उचलला जातोय. इथे मात्र आणखी एक दर्जेदार येतोय विकेट. प्रदीप ठाकूर ब्रँडेड षटकार. थँक्यू. रिप्ले पाहण्याजोगे राहिला. फुल फेस ऑफ द बॅट स्ट्रॉंग केलं. हाफ ट्रॅकर टाकला होता. हा चेंडू बॅकफुटला येत असताना निष्णात हा खेळाडू. फ्रंट फुट बॅकफुट हा भेदभाव त्याने केलेला नाही आहे आणि चांगल्या दर्जाचा शोक पाहायला मिळाला. मी तर नेहमीच म्हणतो ना, प्रतीक ठाकूर हा असा खेळाडू आहे ना, अदानी आणि अंबानीना 100 रुपयाची नोट जितकी शुल्लक असते ना, तितक्या या खेळाडूला धावा शुल्लक असतात. मैदानाच्या आतमध्ये जसा बॅट घेऊन येतो ना, त्याच्या बॅटला धावा चिटकतात. बॅट फिरवल्यानंतर हलवल्यानंतर पारिजातकाचं झाड सकाळच्या सत्रामध्ये हलवावा तसा सडा पडावा, तसा तो आता मैदानाच्या आतमध्ये धाबांचा सडा फाडतोय. 24 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. या षटकामध्ये गोलंदाजाने सपाटून मार खाल्लाय. प्रफुलवरती हल्ले चढवलेत. 16 धावा त्याने 3 बॉलमध्ये खर्च केलात. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता धावफलक वरती चावू लागले. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर कोणत्या तरी एका गोलंदाजाला पिक करणं गरजेचं होतं आणि खास करून प्रतीक ठाकूरचा खेळ जर आपण पाहिला ना, तर पॉवर प्लेची षटकं खूप चांगल्या पद्धतीनं युटिलाइज करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. अगदी फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देणं, दमखम दाखवणं, काउंटर करणं. आघाडीच्या गोलंदाजांना जर तुम्ही सपाटून या ठिकाणी आक्रमण केलं ना, तर येणारे गोलंदाज हे आपसूकपणे दबावाखाली असतात. ही रणनीती प्रतीकची आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. यावेळेला मात्र मी म्हणेन चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होऊ शकला नाहीये. पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा येईल यावरती नक्कीच लक्ष केलं जाईल. येस ऑफ द बॅट. खरं तर चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क झाला नाहीये. इनर एज लागून चेंडू एसटी रक्षकाच्या मागे गेला. खरं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये गणेश साळुंकेला देखील आपण पाहतोय. काही वेळा जर पाहिलं तर या संपूर्ण कळंबोलीमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक यशस्वी एसटी रक्षकांच्या यादीमध्ये हा
यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चेंडूवरती नजर त्याची शेवटपर्यंत असते आणि क्विक डिसिजन, प्रेझेन्स ऑफ माइंड, जसं अगदी आपण पाहिलं ना की भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनीचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड असायचं, अगदी त्या प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी आपल्याला गणेशचं पाहायला मिळतंय या कळंबोलीच्या मैदानावरती. यावेळेला पिच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह लगावत असताना गणेशनं मात्र खूप चांगले एफर्ट दाखवले आहेत, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर राहिलाय. खरं तर केवळ दिशा देण्याचं काम केलंय, फारशी ताकद या ठिकाणी सतीशनं लावली नव्हती आणि सतीश देखील ओळखतायत की या मैदानावरती प्रतीकची बॅट तळपली आहे, चेंडू त्याच्या बॅटच्या मिडल येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आणि खास करून ज्यावेळेला एलआयजी एंडकडनं मारा होत असेल त्यावेळेला ही विकेट लेफ्टी हँडेड किंवा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी विशेष उपयुक्त मानली जाते. येस, निश्चित. कारण LIGN अर्थात आपल्यासाठी फार एंड आहे आणि तिथून गोलंदाजी होते ना त्यावेळेला लेफ्ट हँडर बॅटरसाठी एक ॲडव्हान्टेज असतं आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवला आहे प्रतीक ठाकूरने. चांगल्या रीतीची बॅटिंग त्याने केली आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय, परंतु दैव बलवत्तर ठरतंय. पहा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. तब्बल 30 आहेत. आयोजकांचंही कौतुक करायला या स्पर्धेच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग 2024 काय दिलं नाही. आदरणीय विजय शेठ कानावकर साहेब असतील, दिनेजी पोपेडा साहेब असतील, हेमंतचे चौधर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आणि कळंबोली क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून खेळाडूंना काय दिलं नाही. पहा, एक प्रशस्त असं क्रीडांगण दिलं, भव्य दिव्य रेलिंग आहे, त्याच बाजूला अगदी आपण पाहतोय बाउंड्री रोप्स चांगल्या रीतीने आहेत, मालेकेब्रासाठी बाईक आहे, सायकल्स ठेवण्यात आल्या आहेत, एक क्रिस्टलची ट्रॉफी आहे, गेले 2 दिवस जेवण दिलं जात आहे प्रेक्षक वर्गाला, अगदी त्याच वेळेला उच्च दर्जाचं टेलिकास्ट होत आहे, उच्च दर्जाचं DJ आहे, LED स्क्रीन आहे आणि साऱ्या गोष्टी ईच अँड एव्हरी मुमेंट. अगदी मी म्हणेन की हा जो पूर्ण तामझाम आपण पाहतोय या स्पर्धेसाठी, सर्व गुण संपन्न असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुउद्योजी आणि बहुआयामी आणि बहुरंगी असणारे आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कळंबोली प्रीमियर लीगचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होईल ना त्या वेळेला या 3 सत्कार मूर्तींचा उल्लेख हा नक्कीच होईल. ही त्रिमूर्ती आहे, हे त्रिकूट आहे आणि हे त्रिकूट ज्या वेळेला एकत्र येतं ना त्यावेळेला असे आविष्कार हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. या मैदानावरची पहिली अशी स्पर्धा आहे जिथे तब्बल 6 कॅमेरांचा वापर केला गेलाय आणि हे देखील एक वैशिष्ट्य ठरलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजकांचं खरं तर कौतुक आपण नक्कीच करणार आहोत, परंतु हा ट्रेडमार्क शॉट यासाठी जाळं विणलं गेलं होतं. विशाल लवटे येत आहेत जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि समाप्त होतोय सतीश याचा खेळ. बॅटिंग करत होता त्यावेळेला प्रतीकला जास्तीची स्ट्राईक दिली होती सतीश थोरातने. सतीश जसा स्ट्राईक वरती आला ना, लोड फुलटोस बॉल मिळाला, त्याने मोठा शो खेळण्याचा प्रयत्न केला. मी सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब आपणास विनंती करतो की अरविंद कदम साहेब कळंबोली गावाचे आपल्या शुभा हस्ते स्वागत करायचं आहे. राजेश टेंबे आपणास विनंती आहे की अरविंद कदम यांचं स्वागत करायचं आहे. आपण तर चर्चा सुरू होती या स्पर्धेच्या आयोजकांची आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर विजय शेठ खानावकर साहेबांचा आपण विशेष उल्लेख या ठिकाणी नक्कीच करूयात की या विभागामधील विवडेन जनतेने जो विश्वास त्यांच्यावरती दर्शवला आणि सातत्यानं जर पाहिलं तर विविध सामाजिक उपक्रम, असं नाहीये की ही तीनही व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त क्रिकेट पुरते मर्यादित आहेत, तर क्रिकेटच्या बाहेर जाऊन देखील आपण पाहिलं तर आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अतिशय मुलाचा सहभाग असतो आणि त्यांचं मुलाचं सहकार्य देखील असतं. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असो, यावेळेला मात्र टप्प्यामध्ये चेंडू आलाय आणि अजिंक्य खटकाळे मैदानाच्या आतमध्ये चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे.
त्या खेळाडूला ओळख आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, आल्या पहिल्या बॉलवरती प्रतिस्पर्ध्याला हाणायचं, ठोकायचं, जणू हाच उद्देश इथे करून आलेत. आज या लंच ब्रेक नंतर ज्या वेळेला ही मॅचला सुरुवात झाली ना, त्यावेळेला आपण असं मला कुठेतरी असं वाटायला लागलंय की एक उद्देश वेगळा बांधला. हॅलो किड्स या टीमने काहीतरी मनाशी वेगळं बांधलंय. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळायचा, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स मूलमंत्र त्यांनी अंगीकारलाय आणि धावांची लयलूट होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 36ला 2 विकेट गेली, कोणताही दबाव नाही आहे. विकेट जाऊ द्यात, एका बाजूला काही होऊ द्यात, आम्हाला त्याचा काय प्रेशर क्रिएट होणार नाही आहे. आणि हा अत्यानंद क्षणार्धात पुसला. आल्या बॅटरने सागर दरेकरवरती हल्ला चढवलाय. नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला हवी व्हायच होऊ द्यायचा नाहीये आणि आपला जो स्वाभाविक खेळ आहे तो स्वाभाविक खेळ मात्र मैदानावरती सातत्यानं साकारायचा या उद्दिष्टानं जणू प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि फक्त दाखल होत नाहीये तर आपली उपयुक्तता देखील मैदानावरती सिद्ध करतोय. काय कमालीचा टायमिंग पाहायला मिळालाय. अगदी आम्ही म्हणेन की चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला अजिंक्य खटकाळेची ताकद एखाद्या फटक्याच्या मागे लागते ना, त्यावेळेला काय घडतं मैदानाच्या आत तर तो चेंडू असतो आउट ऑफ द पार्क आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धाव फलकावरती आले 2 गडी बाद 36 षटक क्रमांक तिसरं मैदानावर सुरू असताना गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. याही वेळेला जोरकस फटका, थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवला, शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरती चेंडूचे उसळे दिले आणि तिथून मात्र चेंडू सरळ जाऊन विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खरं तर काही वेळेला अति उत्साही होणं, अति आक्रमक होणं देखील संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. जय सर. हो नक्की, या अति उत्साही होणं ही संघासाठी तितकंसं लाभदायक राहणार नाही आहे. मोठे फटके खेळायचे आहेत परंतु चेंडूच्या मेरिटवरती. पुढचा बॉल खोला टाकला, इथे डाऊन द ग्राउंड खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत या दोन्ही संघांचा उल्लेख आपण करतोय. एका बाजूला कळंबोली हॅलो किड्स कळंबोली संघ असेल, फोर्स फिटनेस माने सरकार असेल, परंतु डीजी पोपेटा अँड कंस्ट्रक्शन या टीमचा उल्लेख व्हायला हवा. बॉल आउट झाली, बॉल आउट मध्ये या संघाचे 2 गोलंदाज, प्रमुख 2 गोलंदाजांनी हिट केलं आणि अक्षरशः या स्पर्धेमध्ये आपला संघ फायनल मध्ये ते घेऊन गेलेत. तर एकूण धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. खरंच जो बॉलआउटचा थरार आपण या मैदानावरती पाहिला, हा थरार नक्कीच याची डोळा या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. म्हणजे काय दिलं नाहीये, बॉलआउट देखील दिला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्पर्धेचं दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळालं. प्रेक्षकांसाठी सायकल ही संकल्पना देखील या ठिकाणी ठेवण्यात आली. खेळाडूंसाठी विविध नाना पारितोषिकांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. अगदी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये देखील आपल्याला विविध पारितोषिकांची खैरात पाहायला मिळाली. एक दर्जेदार आणि मी म्हणेन की जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. परंतु इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि इथे चूक होणार नाहीये. दत्ता गोडसे ज्यांना पहिल्या चेंडूवरती डाईव्ह लगावा चेंडू रोखला होता त्या खेळाडूला या विकेटचं महत्व माहित आहे. विकेट आली आहे. प्रतीक ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. भान ठेवलेलं नाहीये असंच म्हणावं लागेल. धावफलकावरती धावा त्या 37, 7 बॉल आणि 22 धावांची खेळी करत प्रतीक ठाकूर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. 7 बॉल 22 धावा, त्याचा एक विस्फोटक खेळ पाहायला मिळाला. आपल्या ऑन स्क्रीन या स्पर्धेचे सर्व आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना पाहतोय. हे क्रीडांगण आज खेळाडूंना खेळण्यालायक बनवण्यामागे सर्वाधिक मोठा हात ज्यांच्या पाठीमागे आहे, ज्यांनी हे प्रशस्त क्रीडांगण बनवून दिलं. धावफलकावरती 37 आहेत, 37 आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं सरपंच पदाच्या कालावधीमध्ये त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून या मैदानाला जिथे हे वॉकिंग ट्रॅक असेल, अगदी त्याच वेळेला फ्लड लाईट्स असेल, या बाबी ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या त्यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. नव्या तर LIGचा विद्युत पुरवठा असेल, LIGचा पाणी प्रश्न असेल, अगदी त्याच वेळेला मुंबई एक्सप्रेसचा जो काही सबवे असेल, या साऱ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आणि रस्ते ज्या पद्धतीने आपण LIGचं कॉन्क्रिटीकरण पाहतोय तेही ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. नक्कीच एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्यानं समाजाशी निगडीत असणारं हे व्यक्तिमत्व आहे. पण आणखीन एक पारितोषिक इथे येते कॅगेन वॉटर विकी चव्हाण यांच्याकडनं मात्र सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक
देखील या ठिकाणी अनाऊन्स केलं जात आहे. खरं तर हे पारितोषिक मागील सामन्यामध्ये देखील होतं आणि आता विकी चव्हाण साहेबांना देखील ओळखले की स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे आणि तिथे 3,6,5,3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर रॉयल फिटनेस एक आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट आपण अशी करूयात की या स्पर्धेच्या माध्यमातून 11 खेळाडू जे आहेत प्लेइंग 11 मध्ये या 2 मॅचचे 11 खेळाडू, पुढच्या मॅचचे 11 खेळाडू यांनाही लकी ड्रॉचे कुपन आहेत. आणि तिन्ही संघातील 11 खेळाडू आहेत त्यांना लकी ड्रॉचे कुपन दिले जाणार आहेत. आणि यदा कदाचित ते कुपन त्यांना नको हवे असतील ना तर त्यांच्या परिवारातील इतरांनाही त्यांच्या सहकार्यांनाही ते देऊ शकतात. 41 धावफलकावरती 3 खेळाडू बाद झाले आहेत. अगदी त्याच वेळेला रॉयल फिटनेस यांचंही कौतुक करायला हवं की ज्यांच्या माध्यमातून पाना रॉयल फिटनेस आपण जिमचा विचार करत होतो. एक वेळ अशी येते ना आयुष्यामध्ये की कोण कोणाला येऊन विचारत नाही की तुमच्याकडे गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, जमीन किती आहे, जायदाद किती आहे. प्रश्न आवर्जून विचारला जातो मित्रांनो, तुमची तब्येत कशी आहे. आज तब्येत जपा, उद्या ती एक मोठी तुमची देणगी असेल. मैदानाच्या आतमध्ये 41ला 3 आहे. पण या महत्वपूर्ण समालोचकाच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी अर्जुने सर. नक्कीच या ठिकाणी उल्लेख आपण केलात की आपली तब्येत कशी आहे याची विचारणा केली जाते आणि करोनासारख्या भीषण कालखंडानंतर मात्र फोन केल्यानंतर पहिलं आवर्जून हे विचारलं जातं की तब्येत कशी आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू आहे. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका आउट ऑफ द पार्क. आणखीन एक बिग हिट षटकार. शेवटाकडे आपण आहोत. याच साठी गेला होता अट्ठास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. जास्तीची गर्दी करू नका. खेळाडूला क्रॅम्प आला यदा कदाचित त्याच्या अवतीभोवती जास्तीची गर्दी करू नका. प्रेक्षक वर्ग थोडीशी हवा येऊ द्या, जागा ठेवा. शूजला क्रॅम्प आले असतील तर शूज रिमूव्ह करा. आणि अगदी त्याच वेळेला फर्स्ट सेट बॉक्सही जाईल. आपण चर्चा आयोजकांची करतोय. 47ला 3 आहे. आयोजक समर्थ आहेत. त्या ठिकाणी आपली एक ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन, या एक्स्ट्रा प्लेअर जो आहे तो आतमध्ये येईल. नेक्स्ट इयर 24, 25 आणि 26 जानेवारी पुढच्या वर्षीची तारीख याच वर्षी अनाऊन्स करण्यात येते. मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या. पुढच्या वर्षी KPL 24, 25 आणि 26 जानेवारीला. क्या बात आहे. आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन मी. गत वर्षी 22 फेब्रुवारीला स्पर्धा संपली. 23 फेब्रुवारीला मला एक फोन आला, तुमच्या अकाउंटला एवढे एवढे पैसे जमा आहेत. आणि समोरून व्यक्ती होती आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब. ते मला म्हणाले की पुढच्या वर्षीची तारीख तुम्ही आजच ठेवा. पुढच्या वर्षीची 364 दिवस आधी. आणि ही मी अगदी अभिमानाने छाती ठोकून सांगेन संपूर्ण महाराष्ट्रभर की असा महाराष्ट्रातला एकमेव आयोजक असेल की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी की पुढच्या वर्षीची तारीख अर्थात ती तारीख होती 26, 27, 28 जानेवारी. परंतु काही कालावधीमुळे इथे नमोचषक झाला त्यामुळे ही तारीख पुढे आली. परंतु आयोजकांचं मी कौतुक करेन, हॅट्स ऑफ आहे या गोष्टीसाठी की आपण या वर्षी पुढच्या वर्षीची तारीख अनाऊन्स केली आहे. 24, 25, 26 जानेवारी 2025ला ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच या ठिकाणी खरं तर प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि कोणतंही काम जर तुम्ही योजनाबद्ध पद्धतीनं केलं ना तर ते काम यशस्वीतेच्या उंच शिखरावरती पाहायला मिळतं. अगदी या LIG विभागाचा सर्वांगीण विकास असो, अगदी त्याच वेळेस आपण पाहिलं तर हनुमंतचे चौधर साहेब यांच्या माध्यमातून देखील, त्यांच्या संघर्ष मित्रमंडळाच्या माध्यमातून देखील विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे सातत्याने या विभागामध्ये केलं जातं. आणि अगदी त्याच वेळेला बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये असणारे दिनकरजी पोपेटा यांचा देखील आपण या ठिकाणी जर पाहिलं तर स्वप्नातील घरं बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि अगदी जनसामान्यांच्या, सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर साकारण्याचं काम हे त्यांच्या DG पोपेटा कन्स्ट्रक्शन या फर्मच्या माध्यमातून देखील केलं जातं.
नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणखीन एक माहिती जी खऱ्या अर्थानं मी ज्याचा उल्लेख करणारच होतो की या मैदानाच्या चारही बाजूने जी हिरवळ आपण पाहतोय ना, त्या हिरवळीच्या पाठीमागे पावसाळी जी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा होते ना, त्यावेळेला भव्य प्रमाणामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या मैदानाच्या चौही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लागवड आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला व्यासपीठावरचं दृश्य देखील आपण स्क्रीनवरती पाहिलं, जिथं सन्माननीय पाहुण्यांचा मात्र मानाचा फेटा देऊन सन्मान केला जातोय. इथे पुन्हा एकदा आणखीन एक जोरकस फटका मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बरसायला सुरुवात झाली आहे आणि काय कमालीचा खेळ मैदानावरती होतोय. येतोय आणखीन एक विकेट षटकार. दीपक जी, खाने में क्या दिया था अजिंक्य को, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. 2 बॉलवरती 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 53, अर्धशतक कंप्लीट झालंय. अजिंक्यच्या बॅटमधून 5 बॉल 19 धावा, तडाखेबंद विस्फोटक निडर अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. या दरम्यान पारितोषिक देखील आलंय गणेशजी गोलप यांच्याकडनं. अजिंक्यच्या षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज मात्र या ठिकाणी जमा झालेला आहे. पण 2 बॅक टू बॅक सिक्सेस अजिंक्यच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा षटकार येणार का आणि गणेशजी गोलप यांच्याकडनं देण्यात येणाऱ्या या 1000 रुपये पारितोषिकाचा हा मानकरी ठरणार का? यावेळेला फटका जरूर लगावण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध चेडूला घेतला आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये, परंतु इथे मात्र नकार दिला. एक चांगला निर्णय. खरं तर अजिंक्यच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर प्रचंड मानसिक दडपण होतं गोलंदाजावरती आणि त्या दडपणामधून मात्र सावरत असताना इथे कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आहेत अनिकेत पाटील. अनिकेत पाटील रोडपाली संघाचा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये सातत्यानं या खेळाडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि या खेळाडूवरती जो विश्वास दर्शवला गेला त्या प्रकारची गोलंदाजी मात्र अपेक्षित असेल. पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा महागडा, मात्र 4 चेंडूवरती कमबॅक केला जाणार का? इथे लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त. इथे धाव घेण्याचा निर्णय घेतलाय जयेश सर आणि येणं धावफलकावरती येणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. मग ते चौकार असो षटकार असो. उमेश कडू आणि आईवा कॅच साठी तर गणेश गोलप यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि उमेश यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता. षडप पुल काढण्याचा प्रयत्न जरूर आला. बॅटीचा बॉटम एज सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आणि या एका धावेनं संघ पुढे सरकलाय. 55 धावा धावफलकावरती आल्यात. एका मजबूत स्थितीमध्ये संघ मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 55 धावा जय सर धावफलकावरती आहेत. कितपत धावसंख्या पाहाल शेवटच्या षटकानंतर? धावा तर येणं गरजेचं राहील. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत हलक्या हाताने ऑन साईडला केला. शेवटच्या षटकापर्यंत मी बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि तेच हिताचं राहणार आहे. अजिंक्य पहा ना, संयमाने सिंगल घेतली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. नाना पाटेकरचा एक सिनेमा आला होता अब तक 56 धावफलकावरील 56 पाहायला मिळतात, जिथे 70चा स्कोर इथून बनू शकतो. पीटीसीचे कौतुक करायला हवं. 6 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. पीटीसीचं सर्वोत्तम कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. किरण दळवी, केतन दळवी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला SK साऊंड यांच्या माध्यमातून उदय पवार असतील, आज मॅडी यांना आपण पाहिलं. अगदी त्याच वेळेला मग स्काय विजनची LED स्क्रीन आपण पाहिली. सर्व गुण संपन्न असं हे आयोजन आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 56ला 3 आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाचा खेळ येणं शेष आहे. अजिंक्य स्ट्राईक हँडवरती असेल तर महेशजी परशे यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचा पारितोषिक आहे अजिंक्यसाठी सलग 3 षटकारांना. गणेशजी गोलप यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी अजिंक्य या खेळाडूला. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण इम्पॉर्टंट अनाउन्समेंट जी मात्र करणं गरजेचं राहील, कारण सुभाष शेठ ढवळे साहेब मुकादम, त्याच वेळेला विशाल सकपाळ साहेब उपसरपंच, त्याच वेळेला हनुमंतराव पिसाळ मुकादम यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मालिकाभरासाठी बाईक आपल्याला लाभली आहे. प्लेअर एक्सचेंज करण्यात येतोय. पाहतो आपण हा समालोचन कक्ष. एक विशेष बाब या समालोचन कक्षाची ही आहे ना, आयोजकांनी समालोचकांसाठी एक DJ कक्ष, एक समालोचन कक्ष एक वेगळ्या स्वरूपाचा बांधणी करून दिला आहे.
धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 57 पाहतोय. 57ला 3 आहेत. समालोचन कक्ष आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पीटीसीचे कॅमेरा बघ चांगल्या रीतीने होत असताना फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कळंबोली प्रीमियर लीग महत्वपूर्ण स्पर्धा या मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची. अजिंक्य स्ट्राईक एंडवरती आहे. बॅटची लिडिंग एज इथे मात्र छोटा भीमकडून चुकी झाली आहे. चेंडू थर्ड मॅनला चौकार. तर या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणार, हल्ले होणार, प्रतिहल्ले होणार आणि अगदी त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भीम यादव याच्याकडनं होती चूक. इथे खरं तर एक धाव असायला हवी होती. त्या ठिकाणी 4 धावा आल्यात. खरं तर असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. पहिल्या 5 षटकांमध्ये 55 धावा आल्या. इथे मात्र भीमरचा नक्कीच या ठिकाणी उल्लेख होईल. इट्स ओव्हर वेस्ट राईट, नो बॉल आणि त्यावरती येतोय षटकार. आतमध्ये अजिंक्य बरसलाय. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव मनाची कधी झुकायची आणि कधी नडायची. 10 बॉल 30 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती. 67 रन्स ऑन दी बोर्ड. तर या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला ना जयेश सर, तर 73 धावा ही सर्वोच्च सांघिक धावा संख्या आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि येणारे एकूण जर विचार केला तर 67 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विकेट्स 3, नो प्लस 6, येस नो प्लस 6, 67, 56 त्यानंतर चौका. खेळाडू आम्ही नेहमी याकरता 12th मॅन आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये 56 त्यानंतर चौकार आला. त्यानंतर मात्र या 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर फ्री हिटचा चेंडू असणार आहे. येस पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. 67 धावा धावफलकावरती आल्यात. एक नवा विक्रम आपल्या नावावरती रचला जाणार का? इथे मात्र आणखीन एक बिग हिट. फलंदाज अजिंक्यच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार षटकार. टाळ्या होत्यात. वॉर्डनॉक आपला आतून बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. मी प्रवीणजी अर्जुने सर 11 बॉल मध्ये 36 वरती अजिंक्य नॉट आउट खेळतोय. अजिंक्यचा प्रत्येक हिट जो आहे ना तो सीमारेषेच्या जवळपास पडला नाही. राहुल द्रविडने मारलेल्या षटकाराप्रमाणे पडला नाही. महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या अगदी सीमारेषेच्या बाहेर 100 मीटर दूर इतके लांब लांब त्याने षटकार ठोकलेत. अर्थात एकच मारायचा परंतु सॉलिड मारायचा. 73ला 3 आहे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हॅलो किड्स कळंबोली. नक्कीच या हॅलो. ठिकाणी जर आपण गणेशजी कडव साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. गणेशजी कडव साहेब, पपी सर. तर या दरम्यान आपण जाऊयात. आता मात्र वेध लागलाय या खेळाडूचा अर्धशतक पूर्ण होणार का? कारण ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती साकारतोय ना, आणखीन एक संधी आहे इथे. खरं तर गोलंदाजावरती दबाव निर्माण केलाय. अंतिम षटकामध्ये धावा धावफलकावरती येत आहेत. या वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धावसंख्येमध्ये होते वाढ. संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावर. 3 गडी बाद 74. खरं तर 11 चेंडूंमध्ये 36 धावांचं योगदान आहे. 14 धावांची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकासाठी. आणि ज्या फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळतोय ना इथे झेल सुटतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक विकेट. सिक्सर नंबर 6 षटकार.
12 चेंडू 42 धावा. यावेळेस मात्र धावा धावफलकावरती आपण 80 पाहतोय. फुलर लेनचा चेंडू होता. अक्षरशः विकेटच्या अंतिम चरणामध्ये टाकलेला हा चेंडू मात्र खडून काढलाय आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. फक्त ताकद नाहीये तर ताकदीबरोबर या खेळाडूकडे स्टॅमिना देखील आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील मी करू शकतो हे त्यांना दर्शवलंय. आणि काय कमालीचा खेळ मैदानावरती. 44 रन्स, अर्धशतक पूर्ण करण्याची ही नामी संधी मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हायेस्ट टीम टोटल देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. विक्रमांनी भरलेलं हे पहिलं सत्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. कमालीचा खेळ. 4 चेंडू झालेत या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 44 धावा. हे या खेळाडूचं वैयक्तिक मी म्हणेन एनालिसिस आहे मैदानावरती. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र मिळते संधी. धावा एकवटल्या जातात. याही चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत 3 गडी बाद. 84. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि अर्धशतकासाठी 4 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये आपण सर्व काही पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण फायपर पाहिला. या स्पर्धेमध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली. या स्पर्धेमध्ये आपण निर्धाव षटक पाहिलं. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं नाही, परंतु अजिंक्य ते अर्धशतक या मैदानावरती पूर्ण केलं जाणार का? 99.99% प्रयत्न मैदानावरती असेल अर्धशतक पूर्ण करण्याचा, परंतु त्या अगोदर जो नॉक त्याच्या बॅटमधून आलाय ना, तो देखील संघासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे. एक मी म्हणेन समाधानाचं एक लकीर जी आहे ती समाधान मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. हॅलोकिट संघाच्या चंबूमध्ये यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न विकेटच्या अंतिम चरणामध्ये. इथून मात्र नाबाद जाण्याचा निर्णय असेल त्याचा. जरी अर्धशतक हुकलं असलं तरी 45 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. संघ जाऊन पोहोचलाय 5 षटकांच्या समाप्ती अखेर. धावा धावफलकावरती 85 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जाणार 86 धावांचं. 15 बॉल 47 धावांची खेळी, 6 उत्तुंग षटकार, 313चा स्ट्राईक रेट. अजिंक्यसाठी टाळ्यांचा कडकडाट होऊ द्यात. 47 धावा नॉट आउट. या स्पर्धेतली सर्वाधिक खेळी ज्या खेळाडूने खेळली. सेमीफायनलची प्रतीक्षा करावी लागली आपल्याला सर्वाधिक खेळी येण्यासाठी. 6 षटकार, 1 चौकार, 313चा स्ट्राईक रेट आपण त्याचा पाहिला. धावफलकावरती 85 बनलाय. 86चं लक्ष असेल. या आपण लिडिंग कॉमेंटेटर च्या भूमिकेमध्ये आवाज ऐकूयात. सागरजी मांडवकर सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्वर एक डीजेचा ब्रेक घेऊयात आणि फायनल साठी आपली तयार राहा यासाठी लक्ष वेधूयात. व्यासपीठाच्या समोर जितके प्रेक्षक वर्ग बसले, डीजेच्या समोर जितके प्रेक्षक वर्ग आहेत, कृपया जागा ठेवा. फायनलच्या मॅचच्या वेळेला एंट्री अगदी थाटात इथूनच होणार आहे दोन्ही संघांची. या आपण पीटीसीच्या माध्यमातून एन्जॉय करूयात ही हायलाइट्स. अजिंक्यच्या बॅटिंगची हायलाइट्स आपण एन्जॉय करूयात. त्याआधी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती प्रतीक पहिल्या इनिंगची हायलाइट्स आहेत. प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. त्याने मॅच चालू केली. अक्षरशः 2 उत्तुंग षटकार ठोकले. हाही खेचून मारला. पुढ्यात आलेला बॉल ऑन साइडला त्याच्या बॅटमधून षटकार आला. अगदी 2 षटकार त्याने एकाच षटकामध्ये खेचले. तदनंतर अजिंक्य शो मस्ट गो ऑन. त्याने ऑन साइडला षटकार ठोकले, त्याने ऑफ साइडला षटकार ठोकले, त्याने डाऊन द ग्राउंड षटकार ठोकले. हा लोड फुलटोस बॉल होता, त्यावरती त्याच्या बॅटमधून षटकार आला. पुढचा बॉल आपण पाहू शकता. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला, परंतु काय ताकदीचा वापर त्याने केला. टायमिंग तितकीशी प्रॉपर पाहायला मिळाली. हलगीच्या तालावरती संघ मैदानाच्या आतमध्ये हॅलो किड्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. टॉवरिंग सिक्सेस मारले अजिंक्य चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना. हा फुलर लेनचा बॉल लोअर फुलटोस आणि त्याला पिक करत असताना ऑन साइडला धाडलं होतं. बहारदार खेळ. पीटीसीच्या माध्यमातून ही हायलाइट्स आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि इथे धावा जास्तीच्या काही आल्या नाहीत. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. आवाज असेल सागरजी मांडवकर सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची.
हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. तर मॅच कडे वळणार आहोत. धन्यवाद जयेश भोसले सर, प्रवीण अर्जुने सर यांचा आवाज आपण इथे ऐकला. आणि आता सेमी फायनल आहे बघा, हलगी वादक आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि आपण तिथे पाहतोय फोर फिटनेस माने सरकार 11. तर विनिंग टार्गेट लक्ष मोठे आणि 5 षटकामध्ये आपण पाहतोय 86चा टप्पा ओलांडायचा. आनंद देणारा क्षण आपण इथे जरूर पाहतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रचंड प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेताना. तर खंडेराया हलगी ग्रुप मानखूरचा हा ग्रुप आहे बघा. संपूर्ण यंग जनरेशन, युवा पिढी आहे त्यामध्ये. आणि आपण पाहतोय कळंबोली प्रीमियर लीग KPL या स्पर्धेमध्ये 86 धावा करायचे. टीम मीटिंग जरूर पाहतो. मात्र आता फोर फिटनेस माने सरकार 11 ला प्रचंड मेहनत करावी लागेल. हलगी हे निश्चितच आपण पाहिलं ना तर फार पूर्वीपासून हे वाद्य आहे. आणि खंडराय ग्रुप आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालाय. मानखुरून आलेत आणि एक चांगल्या रीतीने हलगी त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात येत असताना पाहायला मिळालं. हलगी हे वाद्य सातत्यपूर्ण जिथे पश्चिम महाराष्ट्र अगदी आपण पाहिलं कोल्हापूर विभागामध्ये जास्तीत जास्त, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाजवलं जातं. हलगीचा ताल इथेही गुंजत असताना पाहायला मिळाला. आणि आजही कुस्तीच्या फडामध्ये हलगी आवर्जून वाजवली जाते. खंडराय ग्रुप मानखूर या ठिकाणावरती दाखल झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सेमीफायनल 86चा पाठलाग करायचा. 30 चेंडू आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सागर दरेकर ड्रॉप सीनचा हिरो, मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाणं त्याच्याकडे देवाचा वरदा असता असं मी म्हणेन. देवाने भरभरून त्याला दिलंय, कारण तो बॉलिंग चांगली करतो, फिल्डिंग चांगली करतो, बॅटिंग चांगली करतो, शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याला घेऊन जातो. किंबहुना देवाचा वरदा असता त्याच्याकडे. त्याची टायमिंग, त्याचे टेम्परामेंट. 30 चेंडू आणि 86ची गरज आहे. तर नक्की जयेश सर, आता सागरला मैदानावर आक्रमण करणं संघासाठी महत्वाचं असेल. कारण क्रमांक 4चा अजिंक्यनं जी दहशत निर्माण केली, 47 धावेची बेधडक खेळ केला. आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता फोर्स फिटनेस माने सरकार 11च्या बॅटिंग लाईनअपला कमालीची बॅटिंग करावी लागेल. 30 मध्ये 86, पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर. प्रतीक ठाकूर ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू प्रतीक समोर उभा आहे. सागर दरेकर पहिला चेंडू, पहिला चेंडू हा तडाखा. चेंडू मात्र हवेमध्ये झेल होणार का? इनसाइड सर्कल आणि सागरचा झेल सोडलाय. जयसर, मागच्या पहिल्या सत्रामध्ये सुद्धा हेच घडलं. झेल सोडला अजिंक्यचा आणि त्याची किंमत मोजावी लागली. निश्चित कॅचेस फार इम्पॉर्टंट असतात. कॅच घ्यायला हवी होती. हा झेल जो आहे ना, मी म्हणेन लांगॉनचा क्षेत्ररक्षकाचा होता. आणि हेच सांगण्याचा प्रतीक ठाकूरने प्रयत्न केला. विरुद्ध दिशेने जात असताना इथे सतीश तोराच्या आतून झेल निसटलेला पाहायला मिळाला. सेमीफायनलची लढत आहे, कॅचेस इम्पॉर्टंट राहणार आहेत. प्रतीक ठाकूर पहिल्या चेंडूवर 2 धावा, एकूण धावा पाहते 2. गणेश अहिरे आता असेल स्ट्रायकर एंडला. आक्रमण करतोय, झेल होणार का? लॉंग ऑन कडे आणि पहिला धक्का. प्रतीक ठाकूरला मिळते सक्सेस. आणि आता सुरुवात थोडी अडखळत. 2 या धावसंख्येवर पहिला गडी बाद.
मध्ये कदापि हार मानायची नाही. अनेक वेळेला मी म्हणतो की ज्या वेळेला आपल्या फोटोला हार चढवला जात नाही ना, तद्वर हार मानू नका. पहा ना, जंगलात राजा आहे सिंह, त्याला राजा कोणती गोष्ट बनवते? जिथे प्रत्येक दिवसाला तो 10 वेळा ट्राय करतो एखादी शिकार पकडण्यासाठी, परंतु 7 ते 8 वेळेला त्याला अपयश येतं. अर्थात त्याच्या आयुष्यातील 90% त्याचं आयुष्य अपयशाने भरलंय, परंतु त्याला कोणती ताकद आहे जी जंगलाचा राजा बनवते? ती आहे कधी हार न मानण्याची क्षमता. हार मानायला नको, ही मॅच बनू शकते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच नक्कीच. 4 फिटनेस माने सरकार 11. हॅलो, आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू स्टेट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता सुरुवात, दबाव निर्माण केलाय गोलंदाजांना. आणखीन एक धक्का, सुरुवात खराब पाहायला मिळाली. 2 वर 2 गडी बाद. सन्माननीय मनोहर सेठ म्हात्रे माजी सभापती पनवेल महानगरपालिका, तसेच जे तेजस्वी कांबळे साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आपलं आयोजकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सामन क्रमांक 4 वर आले. बाद झाला गणेश अहिरे, बाद झाला. आपण पाहतोय फलंदाज भीम यादव, सागर दरेकर आणि अक्षय सावंत. दोन्ही फलंदाजामध्ये कॅपॅसिटी कुवत आहे. जयसर जर इथे या जोडीनं मैदानावर थांबलं, भागीदारी बनवली, गोलंदाजांच्या खराब लाईन विरुद्ध जर आक्रमण केलं तर कदाचित या सामन्याला खेचू शकतो 4 फिटनेस माने सरकार 11. मात्र इथे भेदक मारा प्रतीक ठाकूर. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर 2 सलग 2 विकेट आणि आता क्रमांक पहिलं षटक तो हाताळतोय. एकही मोठा फटका नाहीये. एकूण धावा फलकावर 3 आणि गडी बाद झाले 2. 3 धावा 2 गडी बाद. सामना तुम्हाला चांगला पाहायला मिळणार का? मात्र पूर्वार्धामध्ये जो खेळ केला अजिंक्यनं आणि त्याच्या विस्फोटक खेळाच्या जोरावर धावसंख्येचं टार्गेट आपण पाहिलं 86. लेफ्ट मोर द विकेट. फुटवाचा वापर इथे अपील होईल. जरूर पंचांकडे दाद मागतोय फलंदाज. येईल हा व्हाईट बॉल. सिंगल डबल न काही होणार नाहीये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रतीक ठाकूरला पाहतोय. पूर्वार्धामध्ये आपण जेव्हा पाहिलं सागरनं गोलंदाजी केली 8 धावा होत्या. त्यानंतर तडाखा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या, 11 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 15, त्यानंतर चौथ्यामध्ये 15 आल्या, शेवटच्या षटकामध्ये तुफानी 29 धावा. आक्रमण करते जरूर डीप कडे आणि पंच इशारा करतील, मिळेल हा चौकार. प्रोग्रेस. पॉवर प्ले 1 आपण पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. समोर फलंदाज 86 धावांचा टप्पा ओलांडायचं प्रतीक ठाकूर. चांगली लाईन पाहायला मिळते. पंचांकडे अपील होईल. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग केली हॅलो किड संघानं 8 धावा होत्या आणि आता सेम 4 फिटनेस माने सरकार पहिल्या षटकानंतर 8 धावा, मात्र गडी बाद झाले 2. एकूण धावा आपण पाहतो 8 गडी बाद झाले. 2 टार्गेट विनिंग टार्गेटचा विचार करूया. 86 धावांचा टप्पा ओलांडायचे. ज्या अजिंक्यने विस्फोटक 47 धावेचा खेळ केला होता आणि त्यामध्ये तब्बल 6 षटका ठोकले होते अफलातून. आणि या इनिंगला चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल अक्षय सावंत आणि फलंदाज सागर दरेकरला.
सामना कसा रंगेल. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. इथून जर पुढे सामना जिंकायचा असेल ना तर आक्रमण हे करावंच लागणार आहे. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही. सिंगल डबल न काहीच बिघडू शकत नाही हॅलो किड्स कळंबोलीचा आणि हे ओळखावं लागेल. अक्षयला पंच इशारा करतील लेग बाईट्स. फोर फिटनेस माने सरकारच्या पॅव्हलियन मध्ये शांतता, कमालीची शांतता पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गाला काय आवडतं, त्यांना फटकेबाजी पाहायला आवडत्या, आतिषबाजी, विस्फोटक खेळी पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडत्या. आणि आता सागर दरेकर, अक्षय सावंतला हेच करावं लागेल. इक्वेशन अनालिसिस अंतर खूप दूर आहे. 8 तर पहिल्या षटकामध्ये आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजी केली पूर्वार्धामध्ये तेव्हा 22 आल्या. आणि याचा विचार करावा लागेल अक्षय सावंतला. विलास कदम, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, फसवलंय बीट करत असताना. इथे गोलंदाजी आपण जरूर पाहतोय, दबाव निर्माण करत असताना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रतीक ठाकूरने दिल्या 8 डावा. आणि आता विलास, कमालीची लाईन आणि लेन, ॲक्युरसी चांगली आहे, भेदकता त्यांच्याकडे. आणि आपण पाहतो या सामन्यामध्ये गोलंदाजी सुद्धा हॅलो किड्स कळंबोलीची आपल्याला चांगली पाहायला मिळते. विलास कदम, पुढचा चेंडू, फुटबॉलचा वापर, डीप लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक रेडिया मिळणार. सिंगल, 2 धावेसाठी प्रयत्न, यस 2 धावा पूर्ण. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत जाईल. KPL कळंबोली प्रीमियर लीग, कोण असेल मॅन ऑफ द सिरीज, कोण असेल बायकर मॅन, पर्व 4मध्ये कोण असतील आजचे लकी आमचे प्रेक्षक, ज्यांना लकी ड्रॉ कुपन सुद्धा आपण पाहिले, भाग्यवान विजेते कोण असणार. विलास आतापर्यंत 3 चेंडू धावा दिल्या, त्या 2 गुड बॉलिंग. रिव्हर्स अटेम्प्ट झेल होणार का, इनसाइड सर्कल, शॉर्ट पॉइंट कडे हा प्रयत्न जरूर झालाय. आणि जरूर आपण इथे पाहतो आणखीन एक धक्का. आता थोडी बिकट अवस्था आहे. 11 या धावसंख्येवर 3 गडी बाद. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत आहेत. पत्त्याच्या बलंगल्याप्रमाणे इनिंग लढखडते आहे. 20 बॉल 75 आवश्यकता राहील. फायनलच्या मॅचच्या आधी डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन टीम, मी लक्ष वेधेन की आपण रेडी राहा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला व्यासपीठाच्या समोरून दाखल व्हायचं आहे, जिथे राष्ट्रगीत होईल, दोन्ही संघ उपस्थित होतील आणि तदनंतर आपण फायनलचा टॉस मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. तर नक्कीच 11 धावा झाल्या, 3 गडी बाद. विलास कदमची गोलंदाजी पाहतो, आतापर्यंत 4 चेंडू मध्ये एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाहीये. 11 धावा, 3 गडी बाद. गती थोडी कमी केली, बॅटच्या मधोमध हा तडाखा येईल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. इशारा येईल आमच्याकडे आलाय हा षटकार. इथून धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त करणं महत्वाचं आहे. अक्षय सावंत आणि प्रफुल्ल पाटील. डावाची सुरुवात केली प्रफुल्ल षटकारानं. धावा धावफलकावरती 17, गडी बाद झाले 3. ओव्हर नंबर 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या थोडी मोठी विजयासाठी 86चा पल्ला पार करायचा. आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन जरूर आपण पाहणार आहोत. लक्ष थोडस कठीण आहे, लक्ष कठीण आहे. अजिंक्यच्या विस्फोटक खेळानं या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. आणि आता फोर फिटनेस माने सरकारच्या फलंदाजांना विचार करायला भाग पडलाय. मेन स्टेजवर आम्ही पाहतोय पाहुणा वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना. तर आयवा कॅच प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी. आयवा कॅचचे आमचे पुरस्कर्ते आम्ही पाहतोय
आई एकविरा चायनीज हॉटेलचे ओनर्स उमेश खानावकर यांच्याकडून आयवा कॅच प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक. सामना मात्र थोडी मजा येत नाहीये. प्रवीण सर, जय सर, पाहिलं प्रेक्षकांना अटी तडीचे सामने पाहायला नेहमी आवडतात. मात्र जर आता बरोबरी साधली तर पहिल्या षटकामध्ये 8-9 आल्या, थोडी गती कमी झाली. इथून धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं असेल. काय प्रमुख फलंदाज सुद्धा बाद झालेत. 18 बॉल 69. सामना मात्र जरूर आपण पाहतो एकतर्फी होणार, काही चर्चा असेल. मात्र इथून जर कलाटणी मिळाली, धावसंख्येचा वेग वाढवला, व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या धाव फलकावर 18, गडी बाद झाले 3. प्रतीक ठाकूर स्लोअर 1 चेंडू अपील पाहायला मिळते जरूर पंचांकडे. फलंदाज अक्षय सावंत. प्रफुल्ल पाटील. सेमीफायनल महत्वाच्या सामन्यामध्ये ज्या अजिंक्यने परफॉर्मन्स केला ना, त्याची चर्चा होणार. तर पंचांचा इशारा आलाय व्हाईट साठी. रिव्ह्यू आपण इथे जरूर पाहतो पीटीसी लाईव्ह च्या मार्फत. नितीन मात्रे या आपण. तिसरे पंच आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय मिलिंदजी पारवेकर यांना आपण पाहतोय. रॉयल संघाचे माजी खेळाडू आहेत. अगदी त्याच वेळेला एक लोको पायलट देखील आहेत. स्वतः ट्रेन देखील चालवतात. सेंट्रल लाईनला त्यांना आपण मुंबईची लोकल जी लाईफ लाईन संबोधली जाते ती चालवत असताना पाहायला मिळतात. हल्लीच आपण पाहिलं ना तर काही इंस्टाग्राम आणि याला रील्स येताना पाहायला मिळतात की एखादा राऊंड मिळेल का. परंतु तुम्हाला प्रेक्षक वर्गाला अशी विनंती करेन की इथे मिलिंद साहेबांपर्यंत जाऊ नका. कॉन्सन्ट्रेशन त्यांचं फार चांगलं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण ते लोको पायलट आहेत. धाव फलकावरती 18ला 3 आहेत. हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. तर प्रतीक ठाकूर ची आपण गोलंदाजी पाहतोय. पहिला व्हाईट बॉल, फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल पाहिला. 17 बॉल आणि 68. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला आला. हा दणदणीत चौकार. इथून प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची नितांत गरज आहे. मुख्य मंचावरचा जो मायक्रोफोन आहे तो थोडासा बंद करायचा आहे. अजय सर. हॅलो अजय सर. तर चौकार आलाय. येणारे 16 चेंडू आणि 64 धावेची गरज. लक्ष मोठे. सामना जिंकायचा असेल तर यस व्हाईट बॉल. प्रचंड मेहनत करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं. सेमीफायनलचा सामना आहे. मात्र इथे जी बॅटिंग केली हॅलो किड्स, त्यांचे फाटीराखे खुश असतील. सोळा चेंडू आणि 63 धावेची गरज. तर नक्कीच आपण मॅच कडे वळतोय. 23 धावा, 3 गडी बाद. येणारे 15 मध्ये 63. सामना थोडा एकतर्फी वळतो की काय, ही सुद्धा चर्चा होईल. प्रतीक ठाकूर. हॅलो किड्स कळंबोली संघाचा आपण पाहतोय डाव आता मजबूत आहे. गोलंदाजी सुद्धा चांगली होते. प्रतीक ठाकूरनं 8 डावा दिल्या आणि आता क्रमांक 3च तो षटक हातळतो. आणि ते सुद्धा आपण पाहिलं जयेश सर, आता प्रतीकनं सुद्धा चांगला खेळ केला. पहिले षटक कमालीचं फेकलं. या षटकामध्ये सुद्धा तो कमबॅक करतोय. 2 व्हाईट बॉल, 1 चौकार, 3 डॉट बॉल सुद्धा आले. आक्रमण करतो डीप स्क्वेअर लेगला. जरूर इथून धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचं. मात्र टार्गेट डिफिकल्ट आहेत. लक्ष मात्र कठीण आहे. एकूण धावा धावफलकावरती आता संघ पोहोचलाय. एकूण धावा 29. विनिंग टार्गेट 86. येणारे 13 चेंडू आणि 57 धावेची गरज. इथून जर अक्षय कडून वर्चस्व पाहायला मिळालं तर सामना जिंकता येईल. कारण 15 मध्ये 47 खेळला होता बॅटिंग करताना अजिंक्य.
लक्ष मात्र कठीण आहे. अक्षय सावंत कडून एका मोठ्या इनिंगची गरज संघाला जर सामना जिंकायचा असेल. 86चं टार्गेट आणि आता विजयासाठी 12 चेंडू आणि 56 धावेची गरज. साहेब सर या विजय आहे ना. तर नक्कीच योगेश वाघ सरांनी आम्हाला माहिती दिली. जर फायनलला जायचं असेल तर विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतोय. 56 धावा करायचे आणि प्रत्येक धावेची किंमत असेल 1786 रुपये असेल. कॅल्क्युलेशन आमच्या समोर मांडलं. फायनलला व्यासपीठावर आम्ही पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झाले. कळंबोली प्रीमियर लीग चे हे पर्व पाहतोय. तर मॅच कडे वळूया. लक्ष कठीण मॅच विनर खेळाडू होणार का अक्षय यावर सुद्धा नजरा असतील. कारण येणारे कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. 86 करायचे धावा झाल्या. दाफलका व 30 नवीन गोलंदाज झालाय प्रदीप आलाय. सेमी फायनलची लढाई यानंतर होणार फायनल. 12 बॉल 56 पहिला चेंडू आणि जरूर पाहिलं इथे रनआउट. आता सामन्यामध्ये मजा नाहीये. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा पाहूया. 11 मध्ये 56. बघा ही बच्चे कंपनीची गर्दी. लकी ड्रॉ कुपन आणि जरूर त्याची तयारी सुरू झाली. मेन स्टेजच्या समोर ही कळंबोली विभागातील बच्चे कंपनी. टॉस पॅव्हलियनच्या समोर कुपन बॉक्स ठेवलेला आहे. तरी सर्वांनी त्यांच्या चिठ्ठ्या टाकून जायचंय. गर्दी करू नका. चिठ्ठी टाकून लगेच साईडला जायचंय. लकी ड्रॉ कुपन बॉक्स डीजी बोपेटा कन्स्ट्रक्शनच्या इथे घ्या. सर्व विनंती आहे नितीन सरांना. नितीन म्हात्रे हा बॉक्स तिकडे डीजी कन्स्ट्रक्शन बोपेटाच्या पॅव्हलियनला घ्या. पुढे घ्या बॉक्स. तर नक्कीच 11 मध्ये 56 धावा. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक विजयजी मनोहर शेठ खानावकर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सन्मान्य श्री दिनेश पोपेटा साहेब प्रोप्रायटर डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन, सन्मान्य श्री हनुमंत चौधर साहेब उपाध्यक्ष कळंबोली क्रिकेट कमिटी आणि संपूर्ण कळंबोली क्रिकेट कमिटी आयोजित आपण पाहतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोलीच्या या प्रांगणामध्ये कळंबोली प्रीमियर लीग देखणी स्पर्धा, उल्लेखनीय स्पर्धा, सातत्याने बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा. सामना मात्र हातामधून निसटलाय कारण आता लक्ष खूप डिफिकल्ट आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. धावा दाफलकावर 31, 4 गडी बाद, येणारे 9 चेंडू आणि 55 धावेची गरज. अनिकेत पाटील आणि आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील. लक्ष कठीण 9 बॉल 55. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची गरज. मात्र एवढं सोपं असेल का हॅलो किड्स कळंबोली विरुद्ध. तर या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 75,000, थर्ड प्राइज 50,000 आहे. प्लेयर ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आणि टी शर्ट. प्लेयर ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉफी आणि बाईक. उत्कृष्ट फलंदाजाला ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि सायकल. आणि विशेष आकर्षण आपण पाहतो आज केवळ प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आपण जरूर पाहतो. आयवा कॅश साठी आई एकविरा चायनीज हॉटेल,
उमेशजी खानावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सामना एकतर्फी असल्या कारणाने आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण वेळ निघून चालल्या. 32 धावा धाव फलकावर 86 करायचे. सन्माननीय विजय शेठ खानावकर, आपणास विनंती करतो की आपण आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम मी विनंती करतो सभापती मनोहर शेठ म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण या आपला मान सन्मान करायचा आहे. तर नक्कीच मालिका वीरासाठी जे पॉइंट टेबल मनोहर असेल, शेठ म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय नगरसेवक विजय खानावकर साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. मनोहर शेठ म्हात्रे, सभा पनवेल महानगरपालिका. तर नक्कीच सिरीजचा पॉइंट टेबल विकेटसाठी 5 पॉइंट, त्यानंतर 1 धावेसाठी 1 आणि कॅचसाठी झेलसाठी 1 पॉइंट असेल. आणि टॉप 3 मध्ये जे संघ जातील त्यांनाच हे पारितोषिक दिलं जाईल. बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज. यानंतर मी विनंती करतो तेजजी कानपेडे साहेब, नगरसेवक तसंच सभापती पनवेल महानगरपालिका, आपणास विनंती आहे आपण यायचं आहे. विजय शेठ, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते तेजजी कानपेडे, नगरसेवक तथा सभापती पनवेल महानगरपालिका यांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. मॅच ऑन ठेवा, कारण सामना एकतर्फी आहे. हॅलो किड्स, जरूर विजयाच्या मार्गावर हा संघ आरूढ झाला. चांगली बॅटिंग आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. तर सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार मानूया. जरूर आक्रमण केलं डीप कडे, मात्र वेळ निघून चालल्या. येणारे 6 चेंडू 53 आणि आता 5 चेंडू 47. सर्व स्पॉन्सरचा आपण धन्यवाद देऊया. सन्माननीय API वैभवजी ननावरे साहेब, कळंबोली पोलीस स्टेशन, आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे. वैभवजी ननावरे साहेब, API कळंबोली पोलीस स्टेशन, आपलाही मान सन्मान होत आहे आयोजकांच्या मार्फत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तसेच या ग्राउंडचे शिल्पकार सन्माननीय विजयजी खानावकर, नगरसेवक तसंच माजी सरपंच कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. यानंतर मी गोपनीय अंमलदार जानकर साहेब, आपणास विनंती करतो आपणही यायचं आहे. कळंबोली पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार जानकर साहेब. चला, मी विनंती करेन DG पोपेटा अँड कंस्ट्रक्शन संघ, मी विनंती करेन आपल्याला. DG पोपेटा कंस्ट्रक्शन, फायनलचा टॉस होणार आहे कारण सामना एकतर्फी आहे. हॅलो किड्स, दीपकजी चव्हाण साहेब यांचा संघ आपण पाहतोय. नक्कीच आपला विजय निश्चित ही चर्चा सुद्धा असेल पॅव्हिलियन मध्ये, कारण या महत्वाच्या सामन्यामध्ये जो अजिंक्यनं खेळ केलाय. वेळ निघून स्टेजच्या गर्दी करायची नाही कोणी. छोटे बच्चे कंपनी, आपणास विनंती आहे की आपण साईडला जायचं आहे. बच्चे कंपनी, नितीन, तर एकूण धावा 51, 86 करायचे. 3 बॉल आणि 35. सो डिफिकल्ट. चला, चिठ्ठ्या आपण जमा करा, कुपन्स चिठ्ठ्या जमा करा. लकी ड्रॉ कोण असेल भाग्यवान विजेता प्रेक्षक, सर्वांना उत्सुकता. आणि लकी ड्रॉ ओपन होणार आहे फायनल मॅच नंतर. फायनल मॅच नंतर आम्हाला माहिती मिळेल लकी ड्रॉ ओपन होणार आहे. मात्र आमच्या समोर बक्षीस समारंभानंतर लकी ड्रॉ ओपन होणार आहे. सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्या. फायनल जेव्हा बक्षीस समारंभ सुरू असेल त्याच्या अगदी मध्यंतरी आम्ही सिरीजच्या अगोदर हे लकी ड्रॉची माहिती देऊ. मात्र सामना एकतर्फी, 2 चेंडू 35. सेमीफायनल प्रवीण सर आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाली. प्रेक्षकांना कधी कधी असंच घडतं, महत्वाचे सामने एकतर्फी होतात आणि त्या अगोदरचे सामने हे आपण पाहतो अटीतटीचे होतात. आणि हे दृश्य मैदानावर पाहिलं. अडचणीच्या वेळी मदतीला धावून आला अजिंक्य आणि त्याच्या बॅटच्या जोरावर 47 धावा या सामन्यामध्ये कमालीचा खेळ केला. विशाल, प्रभुल आणि गोलंदाज अजिंक्यला आपण जरूर पाहतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवर आपण पाहिलं 3 षटकार आले. फलंदाज होता आपण जरूर पाहिलं मैदानावर प्रफुल्ल आणि आता विशाल आहे. सामन्यामध्ये मजा नाहीये. 2 बॉल 34.
चला समोर जी बच्चे कंपनी आहे, गर्दी कमी करा. फायनलचा टॉस होईल. डीजी पोपेटा या स्नो बॉल फ्रीट. डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन संगणक टॉस बॉक्स. मी इथं टॉस होणार आहे, मैदानावर टॉस होणारे दोन्ही संगणक. संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेन, आता फायनल ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो, पर्व 4 कळंबोली प्रीमियर लीग फायनलचा सामना. आणि फायनल मध्ये धडक मारण्याच्या तयारीमध्ये संघ आहे हॅलो किड्स कळंबोली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो किड्स कळंबोली फक्त काही क्षणाची प्रतीक्षा आहे. लक्ष मात्र कठीण. अजिंक्य बघा, अजिंक्य गोलंदाजी करतो. 1 विकेट मिळाली. हॅलो किड्स आतापर्यंत अजिंक्यनं चेंडू फेकले, टोटल 8 चेंडू फेकले अजिंक्यनं. जरूर पाहूया आता. 1 बॉल 32, 1 चेंडू 32. शेवटची 5 मिनिटं ज्यांना बॉक्स मध्ये आपली चिठ्ठी टाकायची असेल आणि समोरची गर्दी कमी करा. आणि थोडा ब्रेक देऊया आपण. मॅनेजमेंट कडून मेसेज आम्हाला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये बेधडक तुफानी हल्ला बोल गोलंदाजांची मक्तीदार